नमस्कार. अ, काल म्हाडामध्ये 95 नोटीस संदर्भात हिअरिंग झाली. तर सगळ्यांना आवर्जून जाणून घ्यायचं आहे, की काय झालेलं आहे. कारण काही लोकांनी मेसेज देखील केले, की काय झालं करून. तर आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत. तर बने साहेब, काल म्हाडामध्ये जी आपण 22 लोकं जी सहकार्य करत नाही आहेत या प्रोजेक्टला, त्यांच्यावर जी कारवाईची प्राथमिक नोटीस म्हणा किंवा त्याची कारवाई काल सुरू झाली. तर त्या संदर्भात थोडं आपण आपल्या सर्व सभासदांना माहिती देऊया. नक्कीच. नमस्कार. अ, आपल्याला माहिती आहे की आपल्या 579 लोकांपैकी, सभासदांपैकी 22 लोकं जी अशी आहेत, ज्यांनी या पुनर्विकासात आपल्या जी घरं आहेत किंवा सदनिका आहेत, त्या रिक्त न करता विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट डिले होतोय. आपल्याला मिळणारं घरभाडं थकलेलं आहे. जे आपल्या सेटलमेंट डीडप्रमाणे आपल्याला भाडं कंटिन्युअस मिळायला पाहिजे होतं. पण एक अट आपण अशी मान्य केली होती, की पूर्ण प्लॉट खाली होत नाही, तोपर्यंत पुढचं भाडं मिळणार नाही. त्यामुळे मागचे 4 महिने आपल्याला भाडं मिळालेलं नाही आणि हजार वेळा आपण लोकांना विनंती केला, समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण त्याला काही प्रतिसाद मिळालेला नाही. लोकांचा अट्टास आहे. नाईलाजाने आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो, की आम्हाला ही कारवाई करायची नव्हती, इच्छाही नव्हती आणि स्वप्नातही वाटलं नव्हतं, की असं आपल्याला सगळं काही करावं लागेल. तर ही कारवाई करावी लागते आणि तशी म्हाडाला आम्ही विनंती केल्यानंतर म्हाडाने त्यापूर्वीच स्टॉपवर्क विथड्रॉ केली होती. कारण सर्व पार्श्वभूमी पाहिल्यानंतर हा प्रोजेक्ट 15 वर्ष रखडलेला आहे आणि कुठे मार्गी लागतोय या भूमिकेतून म्हाडाने स्टॉपवर्क विथड्रॉ केली होती आणि हा प्रोजेक्ट सुरू झाला असता. परंतु यांच्या विरोधामुळे हे होत नाही आहे. तेव्हा म्हाडाने 95 याची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावलेली आहे. त्याची सुनावणी काल 6 तारखेला झाली. या सर्व लोकांनी ती अटेंड केली. त्यांचं म्हणणं तिथे मांडलेलं आहे त्यांनी. आमच्या वतीने आमचे ॲडव्होकेट होते, मंत्राच्या वतीने त्यांचे ॲडव्होकेट होते. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आपली बाजू मांडलेली आहे. मुळात सर्वात मोठा विषय आहे की 4% लोकं आज विरोध करतायत. 570 ला लोकांच्या घराचा विषय आहे. रखडलेला प्रोजेक्ट मार्गी लागतोय. ही सर्व भूमिका मांडली. काल आमच्यासोबत आम्ही आवाहन केल्यामुळे अल्पावधीतच एक 45-50 सभासद आपले तिथे आले होते. त्यांनी आपली बाजू म्हणजे त्यांना साहेबांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्यांचे म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. त्यामुळे आता निर्णय म्हाडा घेणार आहे. आपली सर्व बाजू आपण तिकडे मांडलेली आहे. काल एक प्रकर्षाने जाणवलं, की आमच्या सभासदांवरती कारवाई करावी लागेल किंवा जे वयस्कर लोकं होते, ज्यांच्याकडे आम्ही आदराने बघतो, आमच्यासोबत होते, त्या लोकांना या कारवाईस सामोरे जाताना किंवा ते लांबचा प्रवास करून येत होते, ते आम्हाला वेदना होत होत्या. पण नाईलाज आहे, की हा प्रकल्प आपल्याला करायचा आहे आणि त्यापेक्षा आपले जे लोकं घराबाहेर आहेत, मागचे 10 वर्ष घराबाहेर आहेत, घर भाडं नाही आहेत. म्हणजे कसा प्रपंच चालवत असतील ते आपल्याला माहिती आहे. तर अशा लोकांची या वेदना, त्यांच्या जी भावना जी आहे, ती पण समजून घेतली पाहिजे. त्यांची हालाकीची परिस्थिती बघवत नाही. तर नाईलाजाने हे आपल्याला करायला लागतंय. आपण करतोय. पण खरंच हे सगळं करताना वेदना होत आहेत. लोकांनी समजून घेतलं पाहिजे, पण ते समजत नाही आहेत. त्यामुळे ही कारवाई आम्ही केलेली आहे. आता हा निर्णय जो काय आहे तो म्हाडा घेईल. योग्य तो न्याय होईल. कारण हे जे कार्यकारी अभियंता आहेत, ती सुनावणी घेतात म्हणजे ते जज असतात, न्यायाधीश असतात. तिथे दोन्ही पक्षाने आपली बाजू मांडलेली आहे आणि योग्य तो न्याय करतील. आणि त्याच दृष्टिकोनातून म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे मांडलात, तर कुठेतरी आपण हा देखील विचार करतोय, की सर्व सभासद आज 557 सभासद ह्याच्यात या पूर्ण प्रोजेक्टमध्ये इम्पॅक्टेड आहेत आज. हं. तर कुठेतरी त्यांच्या माध्यमातून एक पत्र देखील म्हाडाला देणं, की जेणेकरून त्यांना जाणीव करून देणे, की बाबा प्रोजेक्टमध्ये सध्या काय नक्कीच, चाललेलं आहे. नक्कीच. हे 22 लोक वगळता म्हणजे 171 रिहॅब जे लोकं आहेत ऑलरेडी, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. पी-ट्रिपल आहे, त्यांची दुरुस्ती, डागडुजी आहे, पाण्याचा प्रश्न आहे, लिकेजचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आपण याच्यामुळे अटकलेले आहेत. सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपण 316 लोकं आपण मागची 10-12 वर्ष घराबाहेर आहेत. आताही आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 70 लोकांनी घर खाली. त्यांनी त्यांचं नुकसान होतंय, फायदा होतो पाहिला नाही. आपल्या एका आव्हानाला आपलं एक आपण पत्र पाठवलं, विनंती केली, त्याला प्रतिसाद देऊन त्यांनी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लोकांनी सहकार्य केलं, समजून घेतलं आणि केलेलं आहे. त्यामुळे त्यात ही वस्तुस्थिती आहे. ती काल लोकांनी तिथे प्रत्यक्ष साहेबांना बोलून सांगितलेलं आहे. ते आपण एक लिहून देतोय. तर तुझं सजेशन आपण म्हणजे लोकांनी सजेस्ट केलं, आपण ते मान्य केलेलं आहे, की बरोबर. आम्ही एक म्हाडाला सर्वांच्या सभासदांच्या वतीने सोसायटी म्हणून आम्ही आमची बाजू मांडलेली लेखी दिलेला आहे.
तर आपण एक सर्व सभासद म्हणून एक पत्र आपण देतोय आणि ते एक ड्राफ्ट आम्ही तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये हेच म्हटलंय की हा रखडलेला प्रोजेक्ट आहे, तो NCLTच्या माध्यमातून आलेला आहे. आम्ही विकासकांशी हार्ड नेगोशिएशन केलं आहे, वाटाघाटी केलेलं आहे आणि प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला काय शक्य होईल, काय मागायला पाहिजे, काय मिळायला पाहिजे, ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला. ते प्रस्ताव आम्ही लोकांसमोर ठेवला. प्रकल्पाचे आराखडे लोकांसमोर ठेवले. 7 जून 2025च्या जनरल बॉडीमध्ये आम्ही काय मागितलं, विकासकाने दिलं, हे सुद्धा प्रेझेंटेशन आम्ही तिथे केलं आणि ही सगळी पारदर्शक चर्चा झाल्यानंतर तो ठराव तिथे मंजूर केला, प्लॅन मंजूर करून घेतलेत. आणि त्यापुढे NCLTमध्ये आम्ही सेटलमेंट डीड फाईल केलं. त्याचा सुद्धा विषय आपण तिथं केलेला आहे. जशी मंजुरी आली तेच त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेलं आहे आणि ती NCLTमध्ये आपण फाईल केलेली आहे. त्यामुळे कायदेशीर आपल्याला सुरक्षितता आहे. त्याच्यामध्ये लोकांचा जो प्रश्न होता बँक गॅरंटी आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण ॲड्रेस केलेला आहे. आपण त्याचं 1.5 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकामाला OC देणार नाही. आणि लेट possession झालं देखील पोझिशन OC आणि possession 32 प्लस 6 महिन्यामध्ये 36 प्लस 6 महिन्यामध्ये 42 months. पोझिशन आहे. नाही झाल्यास आपल्याला डबल डबल भाडं मिळणार आहे. मध्यंतरी लेट पेमेंट केलं 12% 12% इंटरेस्ट आहे. आपण प्रॉपर पार्किंग आहे, लोकांना रोड फेसिंग दुकानं देतोय डीबिंग वगळता. अनेक अचीवमेंट केलेल्या आहेत आपण. आता बिल्डिंग तोडलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि आम्ही सर्वानुमते आमचं नुकसान झाला, फायदा झाला, पण एका प्रस्तावावरती आपण मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता कुठे अडथळा न येता पुनर्विकास व्हावा, हा प्रकल्प पुढे जावा, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. तसं आम्ही म्हाडाला लिहून देतोय आणि या 22 लोकांची भूमिका काय आहे, त्यांनी जी कारणं दिली त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि खरं कारण काय आहे हे आम्हाला माहिती आहे. म्हाडालाही माहिती आहे. त्या दिवशी सर्व्हिस केली तर बरेच लोक घरात नव्हते. ते का नव्हते हे सुद्धा त्यांना माहिती आहे. तर ह्या सर्व विरोधाची कारणं काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे, ती आपण सर्वांच्या वतीने म्हाडाला देऊया आणि त्यांना विनंती करूया की आम्हाला आता वाचवा, आम्हाला घर मिळू दे आणि घरभाडं मिळू दे. यासाठी म्हाडाला विनंती करू. तर एक आपण पत्र तयार करतोय, तयार आहे ड्राफ्ट. आपण तो उद्या आम्ही सर्वांना विनंती करेन. त्या दिवशी आलेल्या लोकांना मी विनंती केलेली आहे की उद्या इथे 10:30 वाजता आपली कमिटीची लोकं आणि आपले सगळे सहकारी इथे असणार आहेत. ते लेटर आहे, तिथे प्रत्येकाने येऊन सही करायची आहे. मग 500 किती म्हणाले, 22 वगळता जे सगळं 557 लोकांच्या सह्या इथे झाल्या पाहिजेत, ज्यांना या विकासकाला आणि या प्रकल्पाला गती द्यायची आहे, ज्यांचं समर्थन आहे, तो प्रत्येक जण इथे सही करेल. एक त्याच्यामध्ये सूट देण्यात येईल. जे आजारी लोक आहेत, वयस्कर आहेत, ते ट्रॅव्हल करू शकणार नाही आहेत, त्यांनी त्यांच्या घरातला जाणती व्यक्ती, वारस कोणीही असेल, त्यांनी येऊन सही केली तरी हरकत नाही. पण प्रत्येकाने इथे येऊन सही करणं गरजेचं आहे. आम्हाला हे दाखवायचं आहे की आम्हाला हा प्रकल्प जसा आम्हाला दाखवला तसा होण्यासाठी जे काय करायला लागले ते आम्ही कमिटी आणि सभासद एकत्र आहोत. आमचा इथे कुठे दुरावा नाही किंवा मतभेद नाहीत. फक्त जे आता विरोध करतात त्या 22 लोकांचेच प्रश्न आहेत. ते सुद्धा प्रश्न काय आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण देणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना विनंतीने आवर्जून ABC विंगच्या लोकांना मी विनंती करेन, तुमची बिल्डिंग तयार आहे, तुम्हाला घरं मिळाली नाहीत, पण तुमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहू नका. या मोहिमेमध्ये, या पत्रावरती तुमच्या देखील प्रत्येकाला तुमचं समर्थन असेल, तुम्ही ह्या गोष्टी मान्य करत आहात, तुम्हाला पटल्या असतील तर तुम्ही देखील इथे येऊन सही करायची आहे. तुम्हाला येणं शक्य नसेल तर कुटुंबातील कोणीतरी येऊन इथे सही करायची आहे. ही पत्र आम्ही 2-3 दिवस म्हणजे उद्यापासून एक सोमवार संध्याकाळपर्यंत किंवा लेटेस्ट मंगळवारपर्यंत आपण ठेवू. पण आपल्याला मंगळवारपर्यंत आपल्याला ते सबमिट करायचं आहे. त्या पुढच्या 2 दिवसामध्ये सर्वांनी येऊन इथे सह्या करायचे. तर जसं बने साहेब म्हणतात, आवर्जून जसं तुम्ही सर्व म्हणतात की ही कमिटी खूप चांगल्या पद्धतीने काम करते, पण आज तुमच्या सगळ्यांची गरज आहे. आज आपण जे पत्र बनवतो त्याच्यात कोणताच वेगळा विषय नाही आहे. जे आपण आतापर्यंत वारंवार म्हणत आलो आहोत तेच विषय आहेत. आणि जसंच हे पत्र सगळ्यांच्या सहीसमोर त्याच्यानंतर आपण म्हाडात जेव्हा देऊ, त्यानंतर सर्व ग्रुपवर देखील हे पत्र आपण सगळ्यांसाठी उद्या देखील सही करताना ड्राफ्ट इथे रेडी आहे, वाचून घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे काय असतील ते करेक्ट करून आम्ही फायनल लेटर करणार आहोत. पण मॅटर तुमच्या इथे रेडी असेल, तुम्ही वाचून घ्या. काल तर काही लोकांनी सांगितलं तुम्ही बोला आम्ही येऊन सह्या करतो. इतका प्रचंड विश्वास सगळ्या लोकांना माहिती आहे, कारण आतापर्यंत पारदर्शक कारभार जो लोकांनी बघितला. त्यामुळे परंतु आमची कामाची पद्धत आहे, ब्लँक पेपरवरती आम्ही सह्या घेणार नाही. लेटर इथे ड्राफ्ट इथे तयार आहे, ज्यांना वाचायचं असेल त्यांनी वाचून घ्या. आम्ही ते सर्क्युलेट करणार. सही आली की अॅक्नॉलेज झाला की तुमच्यासाठी सगळ्यांना. फक्त विषय एवढाच आहे की आम्हाला हा प्रकल्प आम्ही मंजूर करताना कोणत्या गोष्टी गमावल्यात आणि मिळवल्यात त्याची आम्हाला सर्वांना जाणीव आहे आणि आम्ही एक मताने सर्व ते मंजूर केलेलं आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कुठे मतभेद नाही आहे. जे आता 22 लोकांचं जे काय म्हणणं आहे
तर त्यांनी त्यांचं म्हाडामध्ये मांडलेलं आहे, आम्ही आमची बाजू मांडलेलं आहे. तर आपलं एक पत्र देऊया, जेणेकरून म्हाडाला तुमची पण भूमिका कळेल, सभासदांची भूमिका कळेल. एवढाच हेतू याच्यामध्ये. आणि लवकरात लवकर सर्वांनी आज उद्यामध्ये उद्या अगदी परवामध्ये उद्या हां, फायनल जास्तीत मॅच जास्त आहे. मी माझ्या सहकार्यांना विनंती करेन, तुम्ही इथे आपल्यासाठी प्रायोरिटी आहे. मी सुद्धा इथे थांबणार आहे. मला मॅचपेक्षा हे सगळं महत्त्वाचं आहे. तर मी सकाळी नसलो तरी मी संध्याकाळी इकडे आहे. तुमच्या सगळ्यांचे इकडे वाट पाहतोय आम्ही. सगळ्यांनी येऊन इथे सही करा. आपल्या 2 मिनिटाचं आयुष्यातली ही काम. महत्वाची हां. मॅच आहे. बरं, वर्ल्ड कप एक वर्ल्ड महत्वाचा कप आहे, आपल्याला येणार आहे. पण त्याच्याबद्दल वाद नाही. आम्ही आपलाही वर्ल्ड कप येणार आहे. आणि हे का आपण सांगतोय की जेणेकरून जेवढी जास्त लोक उद्याच्या दिवसात येतील तर आपण लवकरात लवकर आपलं हे जे पत्र आहे ते म्हाडामध्ये आपण आणि आपली बाजू मांडता येईल. एक आमचे कमिटीचे मेंबर्स असतीलच आणि आम्हाला वेळोवेळी मदत करणारे जे इतर लोक आहेत त्यांनाही विनंती आहे की आपल्या इथे सभासद येतील, त्यांना सहकार्य करा. इथे प्रत्येकाला त्यांना फोन करून मी बोलवणार नाही. ज्यांना ज्यांना वेळ आहे त्यांनी इथे येऊन, जसं आपण चेक डिस्ट्रीब्युशन करताना अनेकांनी येऊन सहकार्य केलं, तसं सगळं तुम्ही या आणि ह्या सह्या आपण 2-3 शीटवरती वेगवेगळ्या ठेवू, 3-4 लेटरच्या कॉपी ठेवू. कारण लोकांना विलंब होता कामा नये. तुमचं नाव, चाळ, रूम नंबर आणि तिची सही करायची आहे. वारस असेल, मूळ मेंबर नसेल तर त्यांनी आपलं आपलं नाव लिहायचं आहे. एवढंच करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलं तुम्हाला काय लेखी कोणाची अथॉरिटी वगैरे काय आणायची गरज नाही. तुम्ही वारस आहात, ठीक आहे. आई वडिलांना येता येत नाही, मेंबर्सला येता येत नाही, ट्रॅव्हल करता येत नाही, सगळे समजू शकतात. ठीक आहे. तर हे उद्या आवर्जून करायचं आहे. उद्या 10 वाजल्यापासून सुरुवात करूया. आलात उशीर जरा 10-15 मिनिटं झालं तर ऑफिसच्या इथे थांबा किंवा मंदिराच्या इथे थांबा. उद्या 10-10:30 वाजता आपलं ऑफिस चालू आणि होईल. काही 2 लोकांचे नंबर देखील मी शेअर करेन हां, ग्रुपवर मला की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जेव्हा कधी येत असाल तर त्या लोकांना संपर्क करा जेणेकरून ती लोक उपस्थित असतील. पण ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला फिनिश करायचं आहे. तर आशा करतो तुम्ही सर्व वेळेत उपस्थित राहाल. 2 दिवसात आपण जास्तीत जास्त सभासद 557 सभासदांच्या सह्या या पेपरवर घेऊया आणि हा व्हिडिओ सगळ्या सभासदांपर्यंत पोहोचवा आणि प्रयत्न करूया की या 2 दिवसात आपली ती लेटरची सही होईल. धन्यवाद.